गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरचा तपशील अखेर जाहीर झाला आहे। पंढरपूर मंदिराजवळ 20 एकरात कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे। वाराणसी, तिरुपती, उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाचा प्रयत्न असेल। कॉरिडॉर विकसित झाल्यानंतर देशभरातील लाखो धार्मिक पर्यटकांचा ओढा पंढरीकडे वाढेल। पंढरपूर कॉरिडॉरमध्ये वारकऱ्यांसाठी विशेष दर्शन रांगही बनवण्यात येणार आहे। महायुती सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्टही मानला जातोय। मात्र यामुळे अनेक स्थानिक व्यावसायिकांना मोठा फटका बसू शकतोय। कॉरिडॉरमुळे कुणाला फटका बसणार आहे खरं तर ते बघावं लागेल। या संदर्भात वारकऱ्यांसोबत आम्ही बातचीत केली आहे, त्यांचं काय म्हणणं आहे आपण पाहूया। पंढरपूरमध्ये काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर माऊली कॉरिडॉर विकसित करण्याचं उद्दिष्ट सरकारने डोळ्यासमोर ठेवले। देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून खरं तर पंढरपूर कॉरिडॉरच्या चर्चेकडे पाहिलं जातं आणि याच कॉरिडॉरविषयी खरं तर अनेक संमिश्र क्रियाप्रतिक्रिया आहेत। कारण एकीकडे स्थानिकांची गरज आहे, त्यामुळे स्थानिक त्याला विरोध करतायत, तर चांगल्या सुविधा भक्तांना मिळाव्यात म्हणून वारकरी याचं स्वागत करतायत। काही वारकरी मंडळी आहेत पंढरपुरात काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉर होतोय, कसं पाहताय? पर्यटन होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। पर्यटन झालंच पाहिजे। या दृष्टिकोनातून याचा पंढरपूरचा पूर्ण विकास होईल। विकास झाल्यानंतर इथल्या लोकांचा सुद्धा विकास होईल त्याच्यामध्ये। आणि हे कॉरिडॉर झाल्यानंतर इथली जी परिस्थिती आहे ही आपल्या बाकीच्या तीर्थक्षेत्र जसे आहेत तसे पंढरपूरचं महत्त्व हे जागतिक स्तरावर जाईल असं मला अशी एक आशा वाटते। काय कॉरिडॉरमध्ये काय काय विकसित, काय अपेक्षा आहे सरकारकडनं? सरकारकडून सर्व इथे म्हणजे भाविकांना जे भाविक येतात त्या भाविकांना टॉयलेटची व्यवस्था, पूर्ण याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, भक्तनिवाससारखे भक्तनिवास झाले पाहिजे। त्याच्यानंतर सर्वांना जे दर्शन येतात दर्शनाची सुविधा त्या लोकांना झाली पाहिजे। आणि आता आपण पाहिलं आहे इथे प्रचंड असा पूल आहे, त्या याच्यावरून जे बेस आहे त्याच्यामध्ये आजूबाजूला इलेक्ट्रिकचे वायर गेलेले आहेत, त्याच्यातून कधीही काही शक्यता, कोणतीही दुर्घटना व्हायची शक्यता नाकारता येत नाही। अशा दृष्टिकोनातून जर कॉरिडॉर झाले आणि याचा विकास झाला तर हा जनतेच्या दृष्टिकोनातून आणि भाविक भक्तांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे। काय ते पंढरपुरात कॉरिडॉर विकसित व्हायचं प्रस्तावित आहे, काय विकास झाला पाहिजे कॉरिडॉरमध्ये? हे रस्ते मोठे करायचे आहेत भाविकांच्या हितासाठी। ट्रॉफिक खूप वाढत आहे, त्यामुळे रस्ते मोठे व्हायला पाहिजे। त्यामुळे तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रांगेमध्ये आहे नाही वारकऱ्यांसाठी, तसेच लेडीज टॉयलेटची व्यवस्था व्हायला पाहिजे। विरोध आमचा उद्ध्वस्तीकरणाला आहे। तुम्ही विकास निश्चित करा, वारकऱ्यांना केंद्रबिंदू धरून नदीपलीकडे पूल टाकून दर्शन मंडप उभा करून दर्शन रांग व्यवस्थित करून त्यांची सुविधा जेवढी जास्तीत जास्त करता येईल ही करा। पण उद्ध्वस्तीकरण जर असेल त्याला आमचं पूर्ण कडाडून विरोध आहे। एक 15 ते 20 मठांची संख्या आहे ज्यांना जे बाधित होतील। आपण खरं तर स्थानिक व्यापारी आहात, आपला व्यापार चालतो, व्यापार म्हणून सुद्धा विरोध करताय। दुकान गेलं तर खरं तर कॉरिडॉर झाला तर अर्थकारणाला गती मिळेल असं वाटत नाही? अर्थकारणाला गती मिळेल असं म्हणतायत, पण रिअली काय आहे, नवीन काय झालंय बघायला 1-1.5 वर्ष माणूस येईल, पण त्यानंतर परत दरवर्षी तुम्ही नूतनीकरण करणार का? एकदा नवीन झाले म्हणून बघायला उत्सुकतेपोटी सगळं पब्लिक येईल, पण परत नंतर काय? 20 एकरचा जो परिसर आहे या परिसरात कॉरिडॉर होईल असं बोललं जात आहे, पण नक्की कॉरिडॉरचं भविष्य किती सामावलेलं आहे, त्यामध्ये भाविकांना किती चांगल्या पद्धतीच्या सुविधा मिळतील हेच पाहणं खरं तर उत्सुकाचं ठरणार आहे। कारण पंढरपूर विकासाच्या चर्चा गेल्या अनेक वर्षापासून झाल्या, मात्र याला मूर्त स्वरूप कुठं झालं नाही। कदाचित कॉरिडॉरच्या माध्यमातून पंढरपूरच्या विकासाला मूर्त स्वरूप येऊ शकतं। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्राचं संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।